रामराजे नाईक निंबाळकर नाराज असल्याच्या चर्चा असताना फलटणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांसमोरच तक्रारींचा पाढा वाचला। भाजप प्रवेशासाठी आपल्यावर दबाव आणला जात असून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली। तर हा विषय गंभीर आहे, महायुतीत फोडाफोडी करणं योग्य नाही, या प्रकरणी केंद्रातील नेत्यांशीच मी थेट बोलणार आहे असं अजित पवार म्हणाले। बघूया बैठकीत नेमकं काय घडलं। रामराजे नाईक निंबाळकर असं म्हणाले की खोट्या केसेस करणं थांबवा, हे सांगायची वेळ आली। कार्यकर्त्यांना धमकावलं जातंय, तर घड्याळ कसं काय निवडून आणायचं? महायुतीचं सरकार असूनही कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय। याच बैठकीत कार्यकर्ते असं म्हणाले की मला ईडीची भीती दाखवली जाते, एसपी ऑफिसमधून फोन येतो, भाजपमध्ये दाखल होण्याकरता निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो, आमच्या नेत्याला त्रास दिला जातो, हे कसं काय सहन करायचं? सुनील तटकरे त्यावर म्हणाले की पक्षातील लोकांचा सन्मान राखलाच गेला पाहिजे, याविषयी बोलावं लागेल, कारवाईचे संकेत दिले जातात, हे निषेधार्ह आहे। निंबाळकर असं म्हणाले की मग काय तुतारी वाजवणार, राजकीय दृष्ट्या मी हे बोलतोय असं ते म्हणाले। मग अजित पवार म्हणाले की केंद्रातील नेते लवकरच कोल्हापूर आणि साताऱ्यात येणार आहेत आणि त्यावेळी हा विषय मी त्यांच्याशी बोलेन। कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या गोष्टी गंभीर आहेत, त्याची मी गांभीर्याने दखल घेईन। महायुतीतील लोकांना फोडणं योग्य नाही, महायुतीला बाधा पोहोचेल असं वागलं नाही पाहिजे, कुणीच नाही वागायला पाहिजे। आपल्यासमोर 3 पक्ष आहेत, ते फोडताना आपल्यातला आपल्या का फोडता? असं असेल तर महायुतीचा अर्थच काय? खालच्या लोकांशी मी बोलणार नाही, थेट पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांशी मी या संदर्भात बोलेन असं अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या बहीण भावातील राजकीय भाऊबंदकी पुन्हा उफाळून आली आहे। भल्या सकाळी अजित पवारांचा दिवस सुरू होतं असं ते नेहमी सांगत असतात, पण आता सुप्रिया सुळेंनी यावरून अजित पवारांना टार्गेट केलं, त्यामुळे पुन्हा एकदा पवार बहीण भावात वादाचा कलगीतुरा रंगलेला आहे। लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला, मी सकाळी लवकर उठतो, म्हटलं दूधवाला पण उठतो। इट्स अ फॅक्ट। किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता? कोण 4ला उठतं? तुम्ही 4ला उठता, मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो, मी लवकर। अरे मी कशाला डरू? ते तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही किती वाजता उठताय, माझा नाहीये। तिला चहा करायला लागतो। केवळ राजकीय स्वरूपाच्या टीका टिप्पणी टाळून विकासावरच बोलायचं असं मी जसं ठरवलंय तसं कार्यकर्त्यांनी ठरवा। इतर जण काही काही बोलतायत, बोलू द्या, आपल्या अंगाला भोकं पडत नाहीत। काही जण सांगतात अरे सकाळी कोण उठा म्हणतं, आम्ही कुठं म्हणलं की तुम्ही उठा म्हणता? कोण म्हणतं सकाळी दूधवालाही सकाळी उठतो ना, मी कधी म्हणलं दूधवाला दुपारी उठतो? मी म्हणलोच नाही। आपल्याला ह्या गोष्टीला महत्त्व देऊ नका, माझी सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे। नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत 5 नेत्यांना टार्गेट केलं। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊतांवर राणेंनी तोंडसुख घेतलं। 83व्या वर्षी शरद पवार लोकांची मनं पेटवत असल्याची टीका राणेंनी केली। शरद पवार फक्त जातींमध्ये तेढ निर्माण करत असल्याचं राणे म्हणाले। ठाकरेंसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नकोय असं राणे म्हणाले। संजय राऊत नेहमी पेट्रोल आणि काडी घेऊनच आग लावायला फिरत असतात असंही त्यांनी म्हटलं। मालवणमध्ये ठाकरेंनी केलेल्या राड्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आणि काँग्रेसवरही त्यांनी घणाघाती टीका केली। या ठिकाणी उद्धव ठाकरे महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही सरकार, गेट आउट ऑफ इंडिया, हे कोण आहेत उद्धव ठाकरे? आज गेट आउट म्हणणारे, त्यांना त्यांचं अस्तित्व माहित नाही, ते मुख्यमंत्री नाही आहेत, एक सामान्य नागरिक आहेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री गेट आउट, अरे तू कोण आहे? तुला एवढं पण कळत नाही? कसा नेता होऊ शकतो हा? छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा, हे ध्यानीमणी पवारांच्या असायला हवं। आमच्यासारख्यानं सांगायला नाही, थांबा, वाद नको, बसूया आपण, चला पुढचा परत बसूया, मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो, माझ्या ओळखीचा जुना बोला ना, कोण नाही म्हणणार आहे? पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं,
याला कोण म्हणणार ना, या महाराष्ट्रात स्थान नाही ना. शरद पवार कामाचे आता महाराष्ट्राला, आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचं का हो राहुल? दर दिवशी वेगळं काहीतरी असतं मनामध्ये. आणि महाराजांबद्दल, सावरकरांबद्दल या लोकांनी कधीही चांगले गौरवोद्गार काढले नाही काढले. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. 2 तास जागेवर बसले, 2 तास. मधून फोन येते, उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा. काय बोलत असेल मला माहिती आहे. मग आमचे जयंत पाटील मित्र आले, दादा मोठं मन करा ना. मला कशासाठी करू, माझं काय चुकलं सांग. जयंत पाटील तिसऱ्यांदा आला, दादा जाऊ दे ना प्लीज एक. मला जयंत मी परवानगी देईन, या बाजूने जेवढी जागा आहे ना त्या जाडीने खाली मान करून सगळ्यांनी जायची. वर मान नाही, खाली मान करून. आणि वर मान केली काय झालं, मी जबाबदार नाही मी जबाबदारी घेतो, जा. आणि मग एक एक असे जात होते. धंदा करत असेल ना निवडणुकीसाठी, संजय राऊत कौरू देणार नाही. तू कधी गेलास, किती वाजता गेला, तिथे कोण कोण होते मला माहिती आहे. मी तिथून 7-8 मिनिटावर राहतो. तुझं एक कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे महाराष्ट्रात, दंगली घडवायच्या आहेत. राज्य सरकार स्वस्त का, ताबडतोब अटक करा. हे जे फोटो दाखवतोय ना, सगळीकडे पाठवतोय ना, केलं पाहिजे असं माझं मत आहे.